मित्रांनो, तुम्ही वर्तमानपत्र वाचलं असेल की आपल्या पुणे शहरात चालता येत नाही इतक्या इतक्या मोठ्या प्रमाणावर रस्ते, फुटपाथ हे दुचाकी, चारचाकी, अनधिकृत दुकाने खायचे असतील, प्यायचे असतील किंवा स्नॅक्स, चहा, कॉफी, त्याच्यानंतर दुकानांनी बाहेर लावलेले त्यांच्या जाहिरातीचे फलक किंवा वस्तूंचे, पदार्थांचे सॅम्पल, ह्या सगळ्या अनधिकृत गोष्टींनी आपले रस्ते, आपले चौक, आपले पदपथ हे सगळे भरून व्यापून गेलेले आहेत. त्यामुळे उरलेल्या जागेतून वाहन चालवणे, दुचाकी, चारचाकी काढणे आणि आपल्या निश्चित स्थळी पोहोचणे हे दिवसेंदिवस अवघड आणि कष्टप्रद होत चाललेलं आहे. आपण ऐकतो, वाचतो की पोलीस आयुक्त असतील, महानगरपालिका आयुक्त असतील, वॉर्ड ऑफिसमधले सहाय्यक आयुक्त असतील, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्त असतील, सहपोलीस आयुक्त असतील, हे आणि महानगरपालिकेचे अधिकारी असतील, हे सगळे बोलतात, ठरवतात, कदाचित अतिक्रमण काढतही असतील, अनधिकृत बांधकाम काढतही असतील, परंतु पुन्हा ते उभारलं जातं. पुन्हा तिथे लोक गर्दी करतात आणि अनधिकृतमुळे आपल्या सगळ्यांच्या जीवनाला, जगण्याला एक मोठा फास दिवसेंदिवस आपलं नरडं आवळत चाललेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मित्रांनो, अनधिकृत गोष्टी ह्या रस्त्यांवर का फैलावतात, का वाढतात? मग ते काहीतरी विकायचं म्हणजे कपडा, लत्ता, फॅशन, ज्वेलरी, ब्रँडिंग, पुस्तके, वह्या, मक्याचं कणीस विकतायत, वडापाव विकतायत, पावभाजी विकतायत, पॅटीस विकतायत, समोसे विकतायत, त्याच्यानंतर कणीस विकतायत, ब्रेड, सँडविच, बटर, ज्यूस, खिचडी, पोहे, चहा, त्याच्यानंतर इतर काही वस्तू, टी शर्ट, टॉप्स, हेअरिंग्स, कानातलं, नाकातलं आणि फॅशनचे वस्तू, हे ते सगळं फुटपाथ, रस्ता, चालायची जागा नाही व्यापलेला आहे. हे का फैलावतं, हे का वाढत जातं? मित्रांनो, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? मित्रांनो, हे बंद केलं तर आपल्याला श्वास घ्यायला जागा उरेल, आपल्याला वाहन चालवायला जागा मिळेल, आपल्याला पायी चालणाऱ्या लोकांना जागा उपलब्ध करून देता येईल आणि या अनधिकृत व्यवसायाच्या निमित्ताने जी एक समांतर अनधिकृत अर्थव्यवस्था उदयाला आलेली आहे किंवा काळा बाजार निर्माण झालेला आहे, गुंडगिरी, अरेरावी, धमकी, त्याच्यानंतर खंडणी, याच्या ज्या घटना घडत आहेत, मुलींची छेडछाड असेल, कॉल गर्ल, वेश्या व्यवसाय असेल, हे सगळं ह्या माध्यमातून फैलावत चाललेलं आहे. कारण लोकांना फिरायला, जायला यायला, भटकायला, पैसा खर्च करायला, हॉटेलिंग करायला, खादाडी करायला पैसा उपलब्ध आहे आणि पैसा खर्च करण्यासाठी, जीवनाचा उपभोग घेण्यासाठी, एन्जॉयमेंट करायला लोक रस्त्यावर येतात, हॉटेलमध्ये येतात, रेस्टॉरंटमध्ये येतात, बारमध्ये येतात, वाईन शॉपीवर येतात, त्याच्यानंतर डायनिंग हॉलला येतात, त्याच्यानंतर व्हेज नॉनव्हेज हॉटेलमध्ये येतात, स्नॅक्स सेंटरला येतात, उपाहारगृहांमध्ये येतात, अल्पोपहार केंद्रांमध्ये येतात आणि हे सगळे लोक रस्त्यावर आल्यावर अनधिकृत स्टॉल, बाजारपेठा या फोपवतात. त्यामुळे हे सगळं अनधिकृत उभं राहिला आपण सगळे, तुम्ही, आम्ही, आपण सगळेच जबाबदार आहोत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आपल्याला असं वाटतं की गरिबांनी कुठे हातगाडी लावली, कुठे स्टॉल उभा केला तर तो त्याच्या जगण्याचा संघर्ष करत आहे, 2 पैसे कमवून आपल्या मुलाबाळांचं जगणं सुसह्य करत आहे. अनधिकृत बांधकाम किंवा अनधिकृत गाड्याबद्दल मी बोलत नाही, परंतु अतिक्रमण गाड्यांना महापालिकेने नंबर देऊन त्यांना अधिकृतपणाचा दर्जा दिलेला आहे, त्यांच्याबद्दल आपण न बोललेलं बरं. परंतु ह्याच्या आड एक गाडी सोडून, एक अधिकृत गाडी सोडून दुसरा स्टॉल लावायचा, जागा अडवायची, जागा व्यापायची, तिथं हक्का नूडल, ट्रिपल शेजवान राईस, चिकन राईस, फ्राईड शेजवान राईस, त्याच्यानंतर जे काही चायनीजचे पदार्थ आहेत, त्याच्यानंतर कबाब असेल, तंदुरी असेल, त्याच्यानंतर बिर्याणी असेल, बिर्याणी पुलाव असेल, व्हेज, नॉन व्हेज, काय नाना ते प्रकार सगळीकडे सुरू आहेत
आणि शहरांना अनधिकृत ह्या स्टॉल, त्याच्यानंतर गाडा, हातगाडा, कॉर्नर या सगळ्यांनी वेढा घातलेला आहे. त्याला सर्वस्वी आपण जबाबदार आहोत. कारण अशा ठिकाणी आपण गेलो नाही, अशा ठिकाणी आपण काही विकत घेतलं नाही, अशा ठिकाणी आपण काही तिथं बसून खाल्लं नाही, अशा ठिकाणच्या विविध गोष्टी आपण विकत घेतल्या नाही. फॅशनच्या नावाखाली आवडलं म्हणून, खिशात पैसे कुळकुळत आहेत म्हणून, किंवा जीपे करून, आता तर काय मोबाईलवर पेमेंट करता येतो, खरेदी केलं नाही तर ह्या अनधिकृत गोष्टींना आळा बसेल. अन्यथा ह्या गोष्टी वाढतच जाईल आणि ह्याच्यातून एक समांतर अनधिकृत ब्लॅक मार्केटिंगची अर्थव्यवस्था आणि एक समानांतर गुंडगिरी किंवा एक समानांतर असं वातावरण उभं राहील की जे पांढरपेशा सभ्य समाजातील लोकांना मानवणारं आणि पेलणारं नाही. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला मुली, महिला ह्या वावरत असतात. त्यांच्याकडं काही समाज घटक कुठल्या नजरेने पाहतात हे आपण अनुभवायला हवं, हे आपण लक्षात ठेवायला हवं. आपल्याला कुणाचा विळखा बसतोय, समाजाला कुणाचा विळखा बसतोय, समाज ह्या व्यवसायाच्या माध्यमातून जे पैसे अनधिकृत कमवतोय त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरला जात नाही. तुम्ही रस्त्यावर अनधिकृत खाताय, पिताय, खरेदी करताय, GST नंबर आहे? नाही. त्याच्यातून शासनाला कर मिळतो? नाही. ते आपली तिथली व्यावसायिक सत्ता कुठल्या पद्धतीने चालवतात, कुणाला मॅनेज करतात हे आम्हाला कळत नाही असं नाही, समजत नाही असं नाही. आपण दुर्लक्ष करतोय, काही हरकत नाही, दुर्लक्ष करा, पण त्याला प्रोत्साहन, प्रेरणा देऊ नका. जिथं अधिकृत दुकान आहे, अधिकृत गाडा आहे, अधिकृत हातगाडी आहे, त्याच्याकडे GSTचं परवाना आहे, त्याच्याकडं शॉप ॲक्ट लायसन आहे, त्यांच्याकडेच खरेदी करा. अनहायजेनिक कंडिशनमधून मुतारीतून पाणी भरून आणलंय, तेल कुठलं वापरतोय, किती वेळा तेल उकळलंय, माल कुठून आणलाय, कच्चा माल कुठून आणलाय, कुठेही काकडी चिरली, तिला तिखट मीठ लावलं आणि आपण ती खायची विकत घेऊन रस्त्यावरून, आरोग्याला बाधक आहे. वडापाव खाताय, कणीस खाताय, कुठून आणलं, कुणी धुतलं, कुठलं मीठ त्याच्यावर लावलं, शिळं मीठ होतं का ताजं लिंबू होतं का खराब झालेलं लिंबू होतं, काही माहिती नाही. हॉटेलांमध्येही तीच परिस्थिती आहे. अनधिकृतला आपण प्रोत्साहन देतोय कारण आपण तिथून खरेदी करतोय, खातोय, पितोय, जगतोय. त्यांची रोजीरोटी चालायला हवी हे मान्य आहे, परंतु ती अधिकृत मार्गाने त्यांनी चालवायला हवी. अनधिकृत बाजार उभा करून नव्हे. अनधिकृत आणि अतिक्रमण या दोन गोष्टींनी आपल्या शहरी जीवनाला विळखा घातलेला आहे, नरड्याला फास घातलेला आहे. तो फास आवळत चाललेला आहे. तेव्हा त्याला प्रोत्साहन द्यायचं का त्याला वेळीच थांबून आपलं समाज जीवन, आपलं समाजाचं चलनवलन हे सुसंस्कृत, निरोगी, स्वच्छ आणि निर्मळ ठेवायचे याचा आपण विचार करायचा आहे. आणि मला तर असं सांगावंसं वाटतं की शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, लोकसेवक या चारही गोष्टींनी एकत्र येऊन अशा अनधिकृत गोष्टींना आळा बसेल आणि अधिकृत गोष्टी यांचंच पालन करायला समाज प्रवृत्त होईल. अशा प्रकारचं काम, अशा प्रकारचं शिक्षण, प्रशिक्षण आणि प्रबोधन करायला हवं असं मला वाटतं. कारण मी चांगली समाजव्यवस्था असावी अशी अपेक्षा व्यक्त करणारा माणूस आहे. अनधिकृत काळा बाजार ह्याचा विळखा आणि आपल्या घरातील, आपल्या समाजातील लेकी, बाळी, मुली, महिला यांचं जगणं सुसह्य, सुकर, आनंदी, सुलभ असेल आणि रस्त्यावर चालण्यासाठी, वाहनं चालवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल. त्या गर्दीत, त्या कोंडीत, त्या अतिक्रमण आणि अनधिकृत स्टॉलच्या उभारणीत आपली गाडी आणि आपला जीव गुदमरायला नको असं मला तळतळीनं वाटतं, कळकळीने वाटतं, तळमळीने वाटतं. म्हणून पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका प्रशासन असेल, त्यांच्या शक्तीने हे सगळं मुळापासून उखडून काढता येईल असं मला वाटत नाही. त्यांचं आणि ह्यांचं
काय नातं आहे, ते विषम आहे का सम आहे याचा विचार तुम्ही करायचा आहे. परंतु हे उखडून टाकायचं असेल तर आपल्यालाच निश्चय करावा लागेल. अनधिकृत काट मारायची, अतिक्रमण काट मारायची. जे अधिकृत आहे, जे रीतसर आहे, जे परवानाधारक आहे, जे अनुज्ञप्ती लायसनधारक आहे, ज्याच्यातून शासनाला राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, स्थानिक स्वराज्य संस्था महापालिकेला कर मिळतो, जे उत्तम गुणवत्तेचा आहे, जे चांगला कच्चा माल वापरून तयार केलेला आहे, ज्याच्यात फसवणूक नाही, ज्याच्यात लुबाडणूक नाही, ज्याच्यात गुंडगिरी नाही, ज्याच्यामधून महिला, मुली आणि स्त्रिया यांच्याकडे वाईट नजरेने पाहून किंवा त्यांना टार्गेट केलं जात नाही, असा टार्गेटपणा नाही, त्या सगळ्याला आपण पाठिंबा देऊया. मित्रांनो, तुम्ही आम्ही आपण सगळे मिळून समाज होत असतो आणि थेंबे थेंबे तळे साचे. आपण प्रत्येकाने विचार करून अशी समूह संघटित शक्ती उभी केली तर अनधिकृत आणि अतिक्रमण आणि अस्वच्छ, अयोग्य ह्याचा नायनाट करायला वेळ लागणार नाही. तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. मी अनवट वाटेवरचा प्रवासी वाटसरू वारकरी आहे. तुम्हाला माझ्याबरोबर जोडलेलं राहायचं आहे तर माझे रील लाईक करा, शेअर करा, मला फॉलो करायला विसरू नका. असंच वेगळ्या वाटेवरचं काही विचार प्रवर्तक, काही चिंतन करायला भाग पाडेल असं ऐकायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर माझे व्हिडिओ पाहायला विसरू नका. ते लाईक आणि शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या विचारांना चालना देईल असंच काहीतरी खाद्य देण्याची मी तुम्हाला खात्री देतो. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.